नमस्कार मित्रांनो, सुजेत आय एस MPSC UPSC मध्ये आपलं स्वागत आहे. मी सूरज कंसे आणि आजपासून आपण मित्रांनो दी हिंदूचं डिस्कशन करणार आहोत. येणाऱ्या 2025च्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण आजपासून दी हिंदूचे ॲनालिसिस करणार आहोत. पहिली न्यूज आजची आहे की गव्हर्नर होल्ड्स नो वेटो पॉवर ओव्हर बिल्स से सुप्रीम कोर्ट. तर याच्या मागचं असं बॅकग्राऊंड आहे की गेल्या काही दिवसापासून तामिळनाडू गव्हर्नमेंट आणि तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत त्यांच्यामध्ये वाद चालू आहे. जर तुम्ही एक न्यूजपेपर रीड करत असाल तर तुम्हाला असं जाणवेल की सेंटरमध्ये जे गव्हर्नमेंट असतं आणि राज्यामध्ये जर गव्हर्नमेंट वेगवेगळं असेल तर बऱ्यापैकी त्या त्या राज्यामध्ये गव्हर्नर म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्री ज्यांचं सरकार असतं, नॉन BJP गव्हर्नमेंट म्हणा, त्यांच्यामध्ये वाद आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता तेव्हा भगतसिंग कोश्यारी यांनी कशा प्रकारे त्यांनी आपलं काम केलं होतं त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. तर ही न्यूज अशी आहे मित्रांनो की सुप्रीम कोर्टने काल सांगितलं आहे की अल्टिमेट डिसिजन जे हायेस्ट डिसिजन मेकिंग पॉवर असेल ती गव्हर्नरकडे नसेल तर की ती राज्याच्या स्टेट लेजिस्लेचरमध्ये विधानसभेकडे असेल. तर सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं आहे की जर समजा एखाद्या राज्य विधानसभेने किंवा जिथं विधान परिषद असेल तर त्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेने एखादं बिल पारित केलं आणि ते गव्हर्नरच्या सहीसाठी गव्हर्नरकडे पाठवलं तर गव्हर्नरनं समजा त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर ते बिल गव्हर्नरनं कमीत कमी वेळामध्ये परत राज्य सरकारला द्यावं आणि त्याच्या गव्हर्नर काय ॲक्सेप्ट करत नाही बिल त्याचं कारणही सांगावं. तर याच्या आधी कसं होतं की गव्हर्नरला टाईम बॉन्ड नव्हता. म्हणजे आता सुप्रीम कोर्टनं सांगितलं आहे की ॲज सून ॲज पॉसिबल गव्हर्नर शुड रिटर्न बिल टू द स्टेट लेजिस्लेचर. तर याच्या संदर्भात आपण असं आर्टिकल 200च्या रेफरन्सनुसार जर पाहिलं तर इट डील्स विथ द पॉवर ऑफ गव्हर्नर. आर्टिकल 200 हे गव्हर्नरची जी पॉवर आहे, वेटो पॉवर, त्याच्या संदर्भात आहे. जसं की जर स्टेट लेजिस्लेचरनं म्हणजे विधानसभेनं जर एखादं बिल पारित केलं तर ते प्रथम गव्हर्नरकडे जातं आणि गव्हर्नर जेव्हा त्याच्यावर हस्ताक्षर करतो तेव्हा ते बिल पारित होतं. दुसरी एक न्यूज अशी आहे की मित्रांनो की WHO यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे की त्यांनी जे चायनामध्ये सध्या जे इलनेस चालू आहे म्हणजे निमोनियाचं त्याच्यावर एक ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला WHO काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर WHOची स्थापना कधी झाली? 7 एप्रिल 1948 साली आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंडला. आणि त्यांचे जगभरामध्ये 6 रिजनल ऑफिसेस आहेत. बस एवढंच इथं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट अशी बातमी आहे की मीराबाई युनिक एक्झाम्पल ऑफ प्युअर डिव्होशन अँड फेथ. मीराबाई म्हणजे संत मीराबाई ज्या एक रॉयल राजपूत घराण्याच्या होत्या. त्यांचा जन्म 1498 मध्ये झाला होता. तर आर्ट अँड कल्चर जो आपला MPSC मेनचा जो पेपर GS1चा पहिला GS1 आहे त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर हा एक टॉपिक आहे. त्याच्या संदर्भात आणि इव्हन प्रिलिमच्या दृष्टीने सुद्धा संत मीराबाई महत्त्वाच्या आहेत. तर त्यांचा जन्म झाला होता 1498 मध्ये. त्यांचा जन्म एका राजपूत रॉयल घराण्यामध्ये झाला होता. तर त्यांनी जे काही कॉम्पोजिशन केलेलं होतं त्याच्यामध्ये राग गोविंद आहे, गोविंद टीका आहे, राग सोरता आहे, मीरा की मल्हार आहे, मीरा पडावली आहे आणि नरसी जी का मायरा आहे. मग हे कॉम्पोजिशन तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून विचारू सुद्धा शकतात की याच्यामधील खालील कोणतं कॉम्पोजिशन हे संत मीराबाई यांचं नाही. आता दुसरी एक न्यूज अशी आहे की तुम्हाला एक 3-4 वर्षापासून सुद्धा तुम्ही ही बातमी वाचली असेल की कावेरी जी नदी आहे, कावेरी जी नदी कर्नाटकमध्ये उगम होऊन वेस्टर्न घाटला उगम होते आणि पश्चिमेकडे वाहत जात बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर कावेरीच्या नदीवरून कर्नाटकचा आणि तामिळनाडूचा बरेच दिवसापासून वाद होता. तर त्याच्यावर 2018 साली फेब्रुवारी 2018ला सुप्रीम कोर्टनं तोडगा काढला आणि त्याच्या अनुषंगाने कावेरी वॉटर रेग्युलेशन कमिटीची स्थापना सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2018 साली केलेली अंडर सेक्शन 6A ऑफ द इंटर स्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ॲक्ट 1956. हा ॲक्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता कावेरी नदी म्हटली की आपल्याला त्याच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत, डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या असतील किंवा उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या असतील त्यांची नावे खूप महत्त्वाची आहेत. तर डावीकडून मिळणारे ट्रिब्युटरी त्याला आपण मराठीमध्ये उपनद्या म्हणतो तर त्या आहेत हरंगी, हेमवती, सिमसा, अर्कावती, सरमंगा आणि थिरुमनीमुथुरा. आणि ज्या उजव्या साईडकडून ज्या ट्रिब्युटरी आहेत त्या मिळणाऱ्या आणि उजव्या साईडकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत की लक्ष्मणा तीर्था, काबिनी, भवानी, नोयल, अमरावती आणि मोयर.
तर मित्रांनो, आता आपण आर्टिकल दी हिंदूचं एडिटोरियल आर्टिकल डिस्कस करूया. आजचं आर्टिकल नलिनी सिंग यांचं आहे, अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी बट फॉर होम. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आता सध्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये विधानसभेचे इलेक्शन आहेत. तर काही दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होते की 2028 पर्यंत देशातल्या गरीब जनतेला फ्री रेशन मिळेल. तर मग फ्री रेशन मिळेल, तर मग दुसऱ्या साईडला तुम्ही एक ऐकलं असेल की आपल्या गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं प्लॅनिंग आहे की 2028 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची भारताची. तर मग एका बाजूला आपण म्हणतोय की आपलं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपलं स्वप्न आहे, पण दुसऱ्या बाजूला स्वतः प्रधानमंत्री असं म्हणतात की 2028 पर्यंत भारतातल्या गरीब जनतेला फ्री ऑफ कॉस्ट रेशन मिळणार. तर मग हे कॉन्ट्रडिक्शन का, तर हा मतभेद कसा काय, याच्या संदर्भात हे आर्टिकल आहे. तर मित्रांनो, यामध्ये पहिला पॉईंट असा आहे की, तर ह्या आर्टिकलमध्ये दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे की देशामध्ये वाढत असलेली इनइक्वेलिटी. तर ह्या आर्टिकलमध्ये 2021चा ऑक्सफामचा डेटा दिलेला आहे. तर त्याच्यानुसार देशामध्ये 1% लोकसंख्या, 1% पॉप्युलेशन, देशाची 41% संपत्ती आहे. देशाच्या 1% पॉप्युलेशनकडे देशाची 41% संपत्ती आहे. म्हणजे किती इनइक्वेलिटी आहे बघा. आणि तसं असून सुद्धा आपण $5 ट्रिलियन स्वप्न बघतो, पण इनइक्वेलिटी देशामध्ये वाढत आहे. दुसरा एक पॉईंट असा याने मांडलेला आहे की देशामध्ये ठीक आहे 1% जे लोकसंख्येकडे जवळजवळ 41% देशाची प्रॉपर्टी आहे, पण देशामध्ये सध्या जे गुड्स आहे, GST आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, त्यामध्ये 64% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते तळागाळातल्या 50% लोकसंख्येकडून येतं. म्हणजे देशाला जो GST येतो त्याच्यामधील 50%, 64% कॉन्ट्रीब्युशन हे तळागाळातील बॉटम 50% ऑफ पॉप्युलेशनकडून येतं. म्हणजे हे कुठंतरी एक कॉन्ट्रॅडिक्शन आहे. तर या आर्टिकलमध्ये दुसरा मुद्दा असा लेखकांना मांडलेला आहे की, तर आपल्याला जर ठीक आहे $5 ट्रिलियन इकॉनॉमी खूप चांगलं ध्येय असं म्हणा तुम्ही, पण त्याचसोबत जर आपल्याला एक वेल एज्युकेटेड आणि स्किल जर वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा क्रिएट करावं लागेल, जेणेकरून दोन्ही गोष्टी म्हणजे स्किल पण वाढेल आणि त्याचसोबत आपली इकॉनॉमीसुद्धा वाढेल. या ठिकाणी हे एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की डेव्हलपमेंट ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि ग्रोथ ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे ग्रोथ, आपल्या देशाची ग्रोथ होऊ शकते, नो डाऊट. येणाऱ्या 2028 ते 2030 पर्यंत भारताची $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. पण ग्रोथ होईल का? कारण की ग्रोथ म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक ग्रोथ असेल, शैक्षणिक वृद्धी असेल, मग बाकीच्या लिव्हिंग कंडिशन असेल लोकांची, किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, तर ह्या ग्रोथच्या रिलेटेड कन्सेप्ट आहेत. तर आता त्यांनी एक सांगितलेले आहे की ठीक आहे देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, पण पर कॅपिटा इन्कम जर आत्ता पाहिलं तर आपण $2400 आहे. आणि जगामध्ये भारताचा पर कॅपिटा इन्कममध्ये 149वा रँक आहे 194 देशामध्ये. तेच जर जपानचं घेतलं आपण, जपान आता सध्या 3 नंबरची इकॉनॉमी आहे आणि प्रधानमंत्री असं म्हणतात की येणाऱ्या 2028ला आपण जपानला ओव्हरटेक करून 3 नंबरची इकॉनॉमी होईल. पण जपानचं सध्या 3 नंबरची जरी इकॉनॉमी असली तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम $34,000 आहे आणि इंडियाचा आहे $2400. म्हणजे जवळजवळ जपानचा पर कॅपिटा इन्कम भारताच्या 10 पटीने जास्त आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी दिलेली आहे की इनइक्वेलिटी इंडेक्स, हे आपल्या प्रिलिम्ससाठी महत्त्वाचं आहे. इनइक्वेलिटी इंडेक्स कोण क्रिएट करतं, कोण काढतं की, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढतं. तर त्याच्यामध्ये जर हाय व्हॅल्यू असेल 0, त्याचं स्केल असं असतं की त्याचे व्हॅल्यू असे असतात की 0 ते 100 पर्यंत. तर व्हॅल्यू जास्त असेल तर इनइक्वेलिटी जास्त आहे, असमानता जास्त आहे. तर आपण आता जर चायनाचं आणि जपानचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या इनइक्वेलिटी इंडेक्सची व्हॅल्यू 50पेक्षा जास्त आहेत, म्हणजे तिथं असमानता कमी आहे. तर भारताची इनइक्वेलिटी इंडेक्सची व्हॅल्यू आहे 21.9, म्हणजे भारतामध्ये असमानता वाढत चाललेली आहे. दुसरे एक आर्टिकल म्हणण्यापेक्षा एक छोटीशी न्यूज होती. तर इंडिया आणि कॅनडाचं रिलेशन तुम्हाला माहीत असेल की 2 महिन्यापूर्वी कॅनडामध्ये एका खालिस्तानी सपोर्टरची हत्या झाली होती आणि त्यावेळी जे कॅनडाचे प्रधानमंत्री आहेत जस्टिन ट्रुडो यांनी सरळ सरळ भारतावर आरोप केला होता की ह्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात असण्याची शक्यता आहे. मग त्यानंतर भारताने कॅनडाच्या सोबत कॅनडाचे जे डिप्लोमॅटिक रिलेशनसुद्धा बऱ्यापैकी कमी केले होते.
तर आपल्याला फक्त हा पॉईंट कोणता आहे, इंटरनल सिक्युरिटी. आपल्याला GS3चा हा भाग आहे इंटरनल सिक्युरिटी, त्याच्यामध्ये खालिस्तान मुवमेंट सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहे. नंतरची न्यूज आहे, एक आर्टिकल होतं की हे आर्टिकल मित्रांनो आपल्याला एसे निबंध लेखन आणि पेपर 2चा जो चाइल्ड राईट्सचा एक भाग आहे त्याच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. तर हे आर्टिकल लिहिलेलं आहे कृष्ण कुमार, जे NCERTचे माजी डायरेक्टर होते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर जे म्हणजे चिल्ड्रन असतात, बालक असतात, त्यांच्या लहानपणी जर त्यांच्या आजूबाजूला जर काही व्हायलन्स असेल, समाजात अशा काहीतरी घटना घडत असतील की चुकीच्या घटना घडत असतील, जे म्हणजे व्हायलन्स असेल वगैरे, तर त्याचा त्यांचा भविष्यावर त्यांच्या ग्रोथवर परिणाम होतो. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी मारिया मॉन्टेसोरीचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. मारिया मॉन्टेसोरी या एक इटलीच्या लेखक होत्या. त्यांनी चाइल्ड राईटबद्दल खूप काही लेखन केलेलं आहे. तर त्यांच्या मतानुसार की जे चाइल्ड म्हणजे बालकाचं जे जीवन असतं, जो एक वृद्धी होण्याचा जो काळ असतो, ती एक सायकल असते. म्हणजे कसं, समजा उदाहरण तर सांगायचं झालं तर की आता समजा इस्रायल हमासवर अटॅक करते, गाजावर जो इस्रायल सध्या अटॅक करते, त्याच्यामध्ये जे चिल्ड्रन, जे बालक असतील गाजामध्ये, जे छोटे बालक असतील, तर ते पाहत असतील की इस्रायलच्या अटॅकमुळे त्यांचे फॅमिली मेंबर असतील, त्यांचे कुटुंबातले सदस्य वगैरे त्यांचे मृत्यू होत असेल, तर पुढं जाऊन हेच बालक त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी बिंबतील आणि ते याचा बदला घेतील. तर त्याला त्यांनी नाव दिलं आहे की मोशन ऑफ अ सायकल ऑफ रिव्हेंज. त्याला रिव्हेंज सायकल असं नाव दिलेलं आहे. व्हायलन्स अँड चिल्ड्रन, तर कसं आहे, रोल ऑफ पीसफुल सर्कमस्टन्सेस. जर एक चिल्ड्रनची जी ग्रोथ होते, चिल्ड्रनची जेव्हा वाढ होते, मग ते शारीरिक वाढ असो किंवा बौद्धिक वाढ असो, तर त्यावेळी समाजामध्ये जर पीसफुल वातावरण असेल तर त्याच्या अपब्रिंगिंगवर, त्याच्या वाढीवर खूप चांगला पॉझिटिव्ह परिणाम होतो. ते जर समाजामध्ये व्हायलन्स, युद्ध वगैरे चालू असेल, तर मुलांच्या वाढीवर, वृद्धीवर निगेटिव्ह परिणाम होतो. असं थोडक्यात त्यांना हे असं सांगायचं आहे. दुसरी एक न्यूज अशी आहे की डीप फेक अलार्म. तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल की जे टॉलिवूडची साऊथ इंडियन ॲक्ट्रेस आहे रश्मिका मंदाना, तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर ती जी रश्मिका मंदाना होती, तिनं चेहरा यूज केलेला आहे त्या एका व्हिडिओमध्ये, म्हणजे मॉर्फिंग असं सुद्धा त्याला म्हणतात. तर त्याच्या संदर्भात एक आर्टिकल म्हणजे एक न्यूज आलेली आहे आज. तर ती न्यूज अशी आहे की आपल्याला याच्यामध्ये हे ध्यानात ठेवा, जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळेच आपण यूज करतो, तर एक प्रिलिम्सचा असा क्वेश्चन येऊ शकतो की जर तुम्हाला असं काही घटना म्हणजे डीप फेकची जर तुम्हाला कंप्लेंट वगैरे करायची असेल, तर ती तुम्ही सायबर क्राईमकडे तुम्ही ती कंप्लेंट करू शकता. आणि सायबर क्राईमला ती कंप्लेंट 36 तासामध्ये, ती कंप्लेंट स्वीकारल्यानंतर 36 तासामध्ये त्यांना तो जो काही व्हिडिओ असेल तुमचा, समजा तुम्ही स्वतःसुद्धा त्याचे विक्टीम झाला असेल, तर ते 36 तासामध्ये तो व्हिडिओ इंटरनेटवरून हटवावा लागतो. हे लक्षात ठेवा, प्रिलिमसाठी 36 तास आहे तिथे. नंतर एक कोल्युशन फॉर कॉन्टेंट प्रोव्हेनन्स अँड ऑथेंटिसिटी, C2PA नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. तर हा प्लॅटफॉर्म कुणाचा आहे, हा तर मेनी सॉफ्टवेअर कंपनी, जसे की आता इन्फोसिस असेल किंवा TCS असेल, तर यांच्यासारख्या जे मल्टीनॅशनल जगातले कंपनी आहेत त्यांचा एक प्लॅटफॉर्म आहे. तर हे प्रिलिमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कोलिशन फॉर कॉन्टेंट प्रोव्हेन्सेस अँड ऑथेंटिसिटी, हा कोणाचा युनायटेड नेशन वगैरे यांचा प्लॅटफॉर्म नाही, तर हा एका सॉफ्टवेअर कंपन्यांचा प्लॅटफॉर्म आहे. दुसरी एक गोष्ट आहे की जर तुम्हाला याच्यावर भविष्यात याच्यावर एसेसुद्धा येऊ शकतो की डीप फेक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं चॅलेंजिंग आहे आपल्या सोसायटीमध्ये आजकाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा टाईपचे मुद्दे मेन्शन करू शकता. दुसरे एक आहे की SAG AFTRA नावाचं, SAGAFTRA, हे काय एक युनियन आहे हॉलिवूड ॲक्टर्सचं, टू टेक अ स्टँड अगेन्स्ट पोटेन्शियल यूज ऑफ अब्यूज. म्हणजे हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे हॉलिवूडचे जे काही ॲक्टर्स असतील किंवा ॲक्ट्रेस असतील, ते जर त्यांचा चेहरा कुठं मॉर्फ करण्यासाठी वापरलं, तर त्या प्लॅटफॉर्मवरून ते आवाज उठवू शकतात. मित्रांनो, ही तुम्ही एक 10 ते गेले 15 ते 20 दिवसापासून तुम्हाला माहीत असेल की उत्तरकाशी, जो उत्तराखंडमधला जो एक जिल्हा आहे, तिथं मायनिंग, तिचं टनेलचं जे काम चालू होतं, त्याच्यामध्ये जवळजवळ 41 वर्कर्स अडकलेले आहेत. तर आपल्याला हे कोणत्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, तर ते हे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट, GS3चा पार्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट, याच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे. तसंच एथिक्सचे ज्या केस स्टडी येतात, तुम्हाला अशी केस स्टडी येते की 15 ते 20 मार्काला केस स्टडी असते की यू आर ॲज अ
डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात आणि तुम्ही एका मायनिंग झारखंड किंवा छत्तीसगड सारख्या मायनिंग जिल्ह्यामध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात, तर तिथं तुमच्या जिल्ह्यामध्ये असं झालं की मायनिंग करताना काही वर्कर अडकलेत, तर त्यावेळी तुम्ही हे एक्झाम्पल लिहिले पाहिजे. अर्नॉल्ड डिक्स नावाचा एक व्यक्ती आहे, ऑस्ट्रेलियन माणूस आहे अर्नॉल्ड डिक्स. तर भारत सरकारनं अर्नॉल्ड डिक्सची मदत घेतलेली आहे. जे उत्तर काश्मीरमध्ये 41 वर्कर्स अडकलेत ना, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अर्नॉल्ड डिक्सची मदत घेतलेली आहे. तर तुम्ही हे नाव मेन्शन करू शकता अर्नॉल्ड डिक्स केस स्टडीसाठी. दुसरी पुढची न्यूज अशी आहे की महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. तर न्यूज अशी आहे की महात्मा गांधी जी मनरेगा म्हणतो त्याचं जे ऑडिट असतं तर ते फक्त 50% लोकल बॉडीजने केले, फक्त 6 स्टेटमध्ये. आणि केरळा हे फक्त असं स्टेट आहे तिथं 100% ग्रामपंचायतींनी ऑडिट केलेलं आहे. तर याच्यामध्ये असं आहे की जो मनरेगाचा ॲक्ट आहे त्याच्यामध्ये 17A नुसार ग्रामपंचायतीला मनरेगा मॉनिटर करण्याचा अधिकार असतो. तर याचं नाव आहे की 17A नाव आहे, 17A ऑफ मनरेगा ॲक्ट. 17A तुम्ही लक्षात ठेवा. नंतरची न्यूज अशी आहे की ही न्यूज पॉलिटिकल सायन्स ज्यांचा ऑप्शनल PSIR आहे किंवा GS2चा सुद्धा आपला पॉलिटीचा भाग आहे. तर हे फक्त असं लक्षात ठेवा की अँटी इस्लाम म्हणजे आता जगामध्ये कसं आहे की राईट विंग गव्हर्नमेंट सत्तेमध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग ते ब्राझीलमध्ये मला वाटते बोल्सोनारो नावाचे जे प्रधानमंत्री होते माजी, ते सुद्धा एक उजव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. मग आता तसंच डच म्हणजे नेदरलँडमध्ये सुद्धा गिर्ट वायल्डर्स नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी इलेक्शन जिंकलेले आहे आणि ते आता काही दिवसामध्ये पंतप्रधान सुद्धा होतील डचचे म्हणजे नेदरलँडचे. तर हे आपल्याला कशासाठी महत्त्वाचं आहे की रायझिंग ऑफ राईटिस्ट लीडर्स इन इंटरनॅशनल म्हणजे जगामध्ये उजव्या विचारसरणीचे लोकांची सत्ता कशी येत आहे याच्या संदर्भात हे महत्त्वाचं आहे. दुसरी एक न्यूज आलेली होती की स्टडिंग सी आईज ॲमिड पेंग्विन्स अँड द सदर्न लाईट्स. तर तुम्हाला मित्रांनो माहीत आहे की अंटार्क्टिका असो किंवा आर्टिक खंड असो तिथं नेहमीच एक रिसर्चचं काम चालू असतं. तर त्याच्या संदर्भात रोथेरा रिसर्च स्टेशन, जर तुम्हाला प्रिलिम्सला प्रश्न आला की रोथेरा रिसर्च स्टेशन हे कुठं आहे, तर ते ॲडिलेड आयलँडवर आहे वेस्ट अंटार्क्टिकामध्ये. रोथेरा रिसर्च स्टेशन हे वेस्ट अंटार्क्टिकामध्ये आहे. दुसरी एक आपल्याला प्रिलिमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की डिफाईन नावाचं एक प्रोजेक्ट आहे. डिफाईन म्हणजे ड्रायव्हर्स अँड इफेक्ट्स ऑफ फ्लक्च्युएशन इन सी आईस इन द अँटार्क्टिका. तर हा कुणाचा आहे, UKचा, युनायटेड किंगडमचा आहे. तर नाव लक्षात ठेवा, डिफाईन कोणाचा आहे, युनायटेड किंगडमचा. तर मित्रांनो आज आपले द हिंदूचं डिस्कशन पूर्ण झालेलं आहे. तर मी उद्यापासून तुम्हाला रोज द हिंदूचं डिस्कशन तुमचे डिस्कस करेन आणि त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करेन. तुम्ही एकच. तर मित्रांनो आजचं दी हिंदूचं डिस्कशन पूर्ण झालेलं आहे. तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुजेता IAS MPSC UPSC या चॅनलवर याचं PDF सुद्धा अपलोड करणार आहे आणि उद्यापासून आपण रोज दी हिंदूचं डिस्कशन बघणार आहोत. मी त्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स आणि मेनच्या दृष्टीने सुद्धा काय काय जे टॉपिक महत्त्वाचे आहेत, काय काय आर्टिकल्स एडिटोरियल जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. तर तुम्ही एक करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे मित्र असतील जे 2025ची तयारी करत असतील राज्यसेवेची आणि UPSCची सुद्धा, तर त्यांना माझ्या चॅनलची लिंक वगैरे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.